सर्वांनाच कर्जमाफीची गरज काय अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, एक पोस्ट व्हायरल केली जात आहे, सर्वांना कर्जमाफी देण्याची गरज नाही आहे, ज्यांना खरोखर गरज आहे अशा लोकांना काय सांगणार पोस्ट? काही पक्षांच्या वार रूम मधून बच्चू कडू टार्गेट करण्यासाठी केलेला हा केळूवाना प्रयत्न आहे। मी काय म्हटलं होतं का आमदारांना कर्जमाफीची गरज नाही, मंत्र्यांना कर्जमाफीची गरज नाही, अधिकाऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही। श्रीमंत लोकांना ज्यांचे जे इन्कम टॅक्स भरतं, करोडो रुपये त्यांच्याकडे आहे, त्यांना कर्जमाफी न देता मला असं वाटतं का ते कर्जमाफी अधिक वाढवून द्या ना, गरीबाला प्रोत्साहन निधी वाढवून द्या, प्रोत्साहन निधी वाढवून द्या, जेणेकरून आमदारातली कर्जमाफी आमदाराला घेतल्यापेक्षा गरीब शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी का वाढवून देत नाही सरकार? हा सरळ सवाल होता। परंतु मला बदनाम करण्यासाठी व्यवस्थित चौफेर महाराष्ट्रात बिलकुल एकसारखे पैसे देऊन काही युट्यूब चॅनल चालवल्या जात आहे, व्यवस्थित भाडीमार करण्याचा आणि बच्चू कडूचा विश्वास तोडण्याचं काम करताय। मला वाटतं हा फार केळवाना प्रयत्नाची पोस्ट अशी व्हायरल करून मला बदनाम करण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याच्या विरोधात आम्ही पोलीस तक्रार करणारच आहोत। आणि लोकांचा विश्वास आहे बच्चू कडूवर की बच्चू कडू शेतकऱ्यांच्या प्रती जे आहे त्या भावना अतिशय आमच्या संवेदनापूर्ण असतं आणि त्याच्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत पण करत असतो। त्याच्यानं अशा पोस्ट व्हायरल करून काही फरक पडणार नाही, पण तो केलेला प्रयत्न हा फार चांगला नाही। सर्वांनाच देऊ नये म्हणजे कोणते लोक आहेत ज्यांना? आता मी आहे, मला कर्जमाफीची गरज आहे का? आता मंत्रिमंडळातले मंत्री आहेत त्यांना कर्जमाफीची गरज आहे का? अधिकारी आय एस ऑफिसर आहेत त्यांना, जे बिल्डर आहे, व्यापारी आहे मोठे, त्यांना कर्जमाफी देणार आहे का तुम्ही? असं कसं देणार त्यांना? सर्वांना द्या असं म्हणणं किती चुकीचं आहे। सर्वांपैकी वर्गीकरण करा। आम्ही नेहमी म्हणत आलो का शेतकऱ्याचं वर्गीकरण झालं पाहिजे। निवड शेतकरी, शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी वेगळा आहे, कोरडवाहू शेतकरी वेगळा आहे, सिंचन उत्पादक शेतकरी वेगळा आहे। तुम्ही नोकरी आणि शेतकरी म्हणजे नोकरीवर असणारा शेतकरी, आमदार असणारा शेतकरी, खासदार असणारा शेतकरी, व्यापार शेतकरी, बिल्डर शेतकरी, हे अलग काढाच लागेल। वर्गीकरण करून प्रॉपर शेतकऱ्यांपर्यंत मदत गेली पाहिजे ना। तो एक शेवटला तुम्ही म्हटलं होतं की त्या स्वागत रॅलीमध्ये की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, त्या वक्तव्यानंतर अनेक घमासान कसं? तर काय मला वाटतं इतर पक्षांनी त्याचा वाईट वाटून घ्यायचं कारण नाही। प्रत्येक पक्षाला अशीच भावना असतं आणि मी ती व्यक्त केली। फक्त मनात तर सगळ्यांच्या तेच आहे, प्रत्येकाच्या मनात आहे, मी व्यक्त केली, तर तुम्हाला त्याच्यात वाईट वाटायचं कारण काय? आमदार वाढीसाठी प्रयत्न असणार आहे 2019च्या प्रचंड। आम्ही जेव्हा हा झेंडा भगवा खांद्यावर घेतला ना, हा सर्वांना सामावून घेणारा असेल, शेतकरी सगळ्यांसाठी मजबूतीने उभा राहील, एक विश्वास निर्माण करेल आणि आत्मविश्वासानं मी सांगतोय प्रचंड ताकदीनं आम्ही ही जे घोडदौड आहे हे न थांबता येणाऱ्या जिल्हा परिषद, येणाऱ्या विधानसभा, एकदा शिवसेनेची ताकद मजबूतीनं वाढली तर मला शिंदे साहेबांवर विश्वास आहे का शेतकरी त्या ताकदीमध्ये मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही, दिव्यांग सुद्धा। या आत्मविश्वासानं आम्ही कामाला लागू। आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, शिवसेनेचा भगवा दिसणार? बिलकुल, मला वाटते फार ताकदीनं, जसं जुनं वैभव अमरावतीचं होतं, 4 आमदार शिवसेनेचे होते, आता ते जुनं वैभव आपण आणलं पाहिजे। शिवसेनेचे खासदार होते, ते सगळं आपण कसं निर्माण करता येईल, निवड अमरावतीच नाही तर पूर्ण विदर्भ दर्याखोऱ्यात जाऊन सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत जाण्या, मला असं वाटते का याला प्रचंड प्रयत्न करावा लागेल। गडबाजीमध्ये आम्ही पडणार नाही। कोणाला जिल्हा प्रमुख करता आणि कोण संपर्क प्रमुख आहे हा विषय माझा नाही आहे। शिवसेनेचे आमदार खासदार वाढवून शेतकरी दिव्यांगांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आपण करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।